ड्यूक 160 आत्ताच रिसेंटली लॉन्च झाली होती. मला वाटतं एकाच महिना झाला असेल, 1-1.5 महिना काहीतरी. आणि तिच्यामध्ये ना सगळं काही छान दिलं आहे कंपनीने. इंजिन बोला, पॉवर बोला, परफॉर्मन्स बोला, सिटिंग पोझिशन आणि गाडीचे लुक्स वगैरे सगळं काही खूप छान दिलं आहे. फक्त ना एक गोष्ट म्हणजे कमी दिली होती, ते म्हणजे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. तो ना त्यांनी TFT नव्हता दिला 160मध्ये. तो त्यांनी LCD दिला होता. म्हणजे त्याच्यावरती खूप लोक म्हणजे नाराज होते की भाई नाही, अजून इथे म्हणजे ड्यूक 200चा लावूया का किंवा ड्यूक 390चा लावूया का, तर मग छान वाटेल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. पण ते सुद्धा आता KTMने सॉल्व केलं. तुमचं सर्वांचं ऐकलेलं आहे KTMने. आता ज्या गाड्या येतात ना, म्हणजे 2 ऑप्शन येतात KTM ड्यूक 160मध्ये. एक TFT क्लस्टरवाली पण येते आणि एक LCD क्लस्टरवाली पण येते. फक्त थोडासा प्राईस डिफरन्स आलेला आहे. मला वाटतं 7 ते 8 हजाराचा काहीतरी प्राईस डिफरन्स आहे. ती जर एक शोरूम 1,70,000ला आहे ना LCDवाली, तर TFTवाली तुम्हाला 1,78,000 किंवा 1,77,000पर्यंत येते एक शोरूम. आणि ऑन रोड तुमच्या प्रत्येकाच्या सिटीनुसार डिपेंड करते किंवा इन्शुरन्स वगैरे सगळं काही डिस्काउंट करून. सो ही एक ग्रेट न्यूज आहे आपल्या सगळ्या बायकर्ससाठी जे KTM लवर आहेत. आणि मी तर सजेस्ट करेन तुम्हाला, जर 160 सेगमेंटमध्ये तुम्ही जर नेकेड बाईक बघताय ना, तर KTM 160कडे तुम्ही जाऊ शकता. छान बाईक आहे, मी रेकमेंड नक्कीच करेन तुम्हाला घ्यायला.